भाजपसह अमित शहा आले तरी मुंबईवर शिवसेनेचाच भगवा फडकणार। वरळीच्या विजय निर्धार मेळाव्यातनं भाजपला आव्हान। तुम्ही मुंबईला अदानिस्तान होण्यापेक्षा वाचू शकता, त्यापासून वाचू शकाल। मतदार याद्यांमधील बोगस मतदार शोधून काढले तर मुंबईला अदानिस्तान होण्यापासून वाचवू शकाल। आदित्य ठाकरेंचा निर्धार मेळाव्यातनं हल्लाबोल, कार्यकर्त्यांना तयार राहण्याचं केलं आवाहन। वरळी मतदारसंघात 4 महिन्यात 11,000 मतदारांची वाढ। लोकसभेला मृत मतदारानं विधानसभेला केलं मतदान। आदित्य ठाकरेंचा आरोप, एका घरात 38 पेक्षा जास्त मतदार असलेली 214 घरं ठाकरेंच्या रडारवर। पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखलेंचा निर्णय। नैतिकतेच्या आधारावर व्यवहारातून माघार। झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी रुपये गोठवले। व्यवहार रद्द झाला तर गोखलेंना पैसे परत मिळण्याची शक्यता, मात्र धर्मादाय आयुक्तांनी पैशाला दिली स्थगिती। महाराष्ट्रात भाजप स्वतःच्या ताकदीवर उभा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य, तर आमच्या कुबड्यांवर तुम्ही उभे। किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य, मित्र म्हणजे कुबड्या नाहीत, फडणवीसांचं प्रत्युत्तर। आणि शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक। शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू नागपूरच्या दिशेने रवाना। उद्या नागपुरात बच्चू कडूंचा मोर्चा।